नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामुळे आधीच सर्वत्र खळबळ उडाली असताना आता बार्शी शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत अंमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला। यात कारसह 13,02,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत बार्शी शहर पोलिसांनी आरोपींकडून 2 लाखांचे 20 ग्राम मेफेड्रॉन अंमली पदार्थ, 1 गावठी पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे, रोख 8,000 आणि 3 मोबाईल असा 13,02,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी असद हसन देहलूज, मेहफूज मोहम्मद शेख आणि सरफराज उर्फ गोल्डी असलम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी केलेल्या कारवाईतील अटक केलेल्या आरोपींना बार्शी न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। या दरम्यान चौकशी करून या प्रकरणाचा राज्यातील इतर प्रकरणांशी काही संबंध आहे का याची तपासणी केली जाणार आहे। काल दिनांक 17/4/2025 रोजी आम्हाला गोपनीय माहितीद्वारे माहिती भेटली की परांडा येथून आपल्या बार्शी रोडने एक मॅफेड्रॉन MD सारखा पदार्थ विक्री करता एक गाडी आणि एक माणूस येत आहेत। तर त्या अनुषंगाने आम्ही त्याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच अपर पोलीस अधीक्षक यावलकर सर यांना माहिती देऊन सदर कारवाई करता PI कुकडे तसेच PSI कुंजीर यांना सांगून सदरची DP टीम ही तयार करून तिथे सापळा रचवला होता। त्या सापळ्यामध्ये संध्याकाळच्या सुमारास एक व्हाईट रंगाची कार व त्याच्यामध्ये 3 इसम बसून आलेले दिसले व त्याच्यामध्ये आम्ही त्यांची झडती वगैरे घेतली। तर झडतीमध्ये मॅफेड्रॉन MD सारखा पदार्थ व तसेच एक पिस्टल व राऊंड त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहे। त्याबाबत त्यांच्याकडे अधिक विचारपूस करीत आहोत, तपास चालू आहे। आत्ताच काही सांगता येणार नाही तुळजापूरचं आणि हे धागेदोरे एकच आहेत का, पण भविष्यात जर आले तर आपण हे करू।